दरम्यान आतापर्यंत खरातवर किती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि कशा पद्धतीचे हे गुन्हे आणि ईडीने छापेमारी कशी केली आपण जाणून घेऊया। अशोक खरातवर आतापर्यंत 15 गुन्हे दाखल झालेले आहेत, ज्यामध्ये महिला अत्याचाराचे 8 तर फसवणुकीचे 4 गुन्हे हे दाखल करण्यात आलेत। खरात प्रकरणी 11 ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे। नाशिक, पुणे आणि शिर्डीत ईडीची छापेमारी सुरू आहे। नाशिकमध्ये 5, पुणे आणि शिर्डीत त्याच्यावर 3 गुन्हे दाखल करण्यात आलेत। समता पतसंस्थेशी संबंधित व्यवहाराप्रकरणी ही छापेमारी केली जाते। खरातच्या आर्थिक व्यवहारांचा ईडीकडून शोध घेतला जातोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।